सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण काल एसबी म्हणजे सेव्हिंग अकाउंटचा तर आपण काल काय केलाय, बुगा करूनच टाकलाय. काय केलाय बुबन? बुगा बुगा करून टाकलाय. काय बुगा? आज आपण काय करणार आहे? आरडी. आरडी म्हणजे काय असतंय? रिक्रुटमेंट डिपॉझिट. आरडी बद्दल आपण बँका सोडून टाकणार आहे. आरडीचा ना स्पीडीचा. आरडी. तर बरेच जणांना माहिती आहे, बरेच जण बीओ मध्ये काम करतात, एसओ मध्ये काम करतात. त्यांना माहिती आहे आरडी म्हणजे काय, लॉंग फॉर्म काय आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट असतंय. रिकरिंग डिपॉझिट. हे घेऊन घेऊया आपण. काय आरडी म्हणजे काय? रिकरिंग डिपॉझिट आहे. आता आरडी रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय असतंय, की आवर्ती ठेव. आवर्ती ठेव म्हणजे काय असतंय, की तुम्ही प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम भरणे. ठीक आहे. आणि त्याचा मोबदला तुम्हाला चांगला. काही प्रत्येक आरडी वेगवेगळ्या प्रकारची असते. तसं आपण जर बघितलं पोस्टर मध्ये आरडी किती वर्षाची असते, 5 वर्षाची वगैरे असते. आपण स्टेप बाय स्टेप सगळी आरडी बद्दल माहिती ही बघणार आहे. आपण पहिल्यांदा जर बघितलं तर आरडी किती रुपयाची असते, कमीत कमी. कमीत कमी आरडी ना आपण कमीत कमी किती रुपयाने ओपन करू शकतो आरडीचं खातं? 100 रुपयाने करू शकतो. किती? 100 रुपये. आणि 100 रुपये आणि ह्याच्या पट्टीमध्ये आपण आरडीचं खातं ओपन करू शकतो. आधीच्या काळामध्ये 50 रुपये, 10 रुपये, 20 रुपये अशा प्रकारच्या आरड्या होत्या. पण आता कमीत कमी किती? 100 रुपयाने आरडीचं खातं खोलावं लागतं. आणि ज्या पटीत आपण खातं खोलतो त्याच पटीत आपल्याला ना ते पैसे भरावे लागतात. त्याला काय म्हणतात? एक शब्द असतो डिनॉमिनेशन, असा शब्द असतो. काय? डिनॉमिनेशन. शब्द लक्षात ठेवायचा आहे. डिनॉमिनेशन म्हणतात की ज्या पटीत तुम्ही ना आरडीचं खातं खोललंय त्याच पटीमध्ये तुम्हाला ते पैसे भरावे लागतात. त्याला काय म्हणतात? डिनॉमिनेशन हा शब्द आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर आरडीचा जो व्याज दर असतो, आता व्याज दर परीक्षेला काय विचारलं जातं तुम्हाला, की आता सध्याला व्याज दर काय आहे? काय करायचं? परीक्षेच्या आधी जो तुमच्या त्या काळामधला जो 3 महिन्याचा व्याज दर असेल तो लक्षात ठेवायचा आहे. आता सध्याला आपण जर बघितलं आता 6.7% हा व्याज दर आहे. पण हा 31 मार्चला चेंज होणार आहे काहीतरी. त्यामध्ये वाढ होऊ शकते, घट होऊ शकते, काय व्हायचं ते होईल. ते आपण काय करायचंय? परीक्षेला जायच्या आधी बघून जायचंय. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं मुदत किती वर्षाची आहे आरडी खात्याची? मुदत वर्ष किती? 5 वर्ष असते बरं का. अय बाबा, 5 वर्ष असते मुदत. किती? 5 वर्ष काय असते आरडी खात्याची मुदत असते. आणि जर समजा नाही का त्याला काय म्हटलं, की बाबा हे खाते मग खाते. आता काय करतो, आधी मला पैसे लागत होतं. पैसे लागत तर प्रीमॅच्युअर क्लोज करता येतात. प्रीमॅच्युअर क्लोज. प्रीमॅच्युअर क्लोज. आता प्रीमॅच्युअर क्लोज म्हणजे काय आहे ना, ज्यावेळेस तुमची ना आरडी किती वर्षाची आपली? 5 वर्षाची आहे. प्रीमॅच्युअर क्लोज म्हणजे काय असतंय, की आपण आधीच आरडी बंद करू शकतो. किती वर्षांनी प्रीमॅच्युअर क्लोज करू शकतो? 3 वर्षांनी. किती? 3 वर्षांनी आरडी आपण प्रीमॅच्युअर क्लोज करू शकतो. काय असतंय, की प्रीमॅच्युअर क्लोज करायचं म्हणलं की ना ह्याच्यामध्ये फिनाकल मध्ये एक मेन असतो. कुठला फिनाकल मध्ये ना? CRD AAC हा फिनाकल असतो. जे की आरडी क्लोजर करण्यासाठी आणि आरडी प्रीमॅच्युअर क्लोजर करण्यासाठी हा मेनू वापरला जातो. ह्याच्या थ्रू आपण आरडी तुमची ही क्लोज केली जाते. ठीक आहे. पीएमसी म्हणजे काय? प्रीमॅच्युअर क्लोजर बरं का. पीएमसी शॉर्टकट असतो. प्रीमॅच्युअर क्लोजरचा शॉर्टकट आहे पीएमसी. प्रीमॅच्युअर क्लोजर. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की पीएमसी चा लॉंग फॉर्म सांगा. शक्यतो विचारत नाही, पण तरी पण आपल्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं आहे. प्रीमॅच्युअर क्लोजर म्हणजे काय असतंय, की आपण जी आरडी खोललेली आहे 5 वर्षाची ती मुदती आधी बंद करणे, म्हणजे याला प्रीमॅच्युअर क्लोजर असं म्हणतात. आणि आरडी जर समजा ना तुम्हाला विड्रॉल पाहिजे असेल, आरडीचा विड्रॉल आहे ना 1 वर्षांनी घेता येतो. 1 वर्षांनी किती? हाफ विड्रॉल घेऊ शकतो आपण. हाफ विड्रॉल. जर समजा कोणाला काही पैसे लागत असतील समजा नाही का, तर 1 वर्षांनी हाफ विड्रॉल घेऊ शकतो. आता आपण बघणार की अकाउंट कसं ओपन करायचं, काय करायचंय, सगळं स्टेप बाय स्टेप चालू देऊ कार्यक्रम आपला. दणक्यात कार्यक्रम वाजला पाहिजे आज. एकदा आरडीचं बघितलं की परीक्षेला कसा उलटा सुलटा कसा प्रश्न येऊ, आपल्या जीडीएस ला प्रश्न जमलाच पाहिजे. कुठली परीक्षा असू, एक तेच दे, पोस्ट मध्ये कुठली दे, पी दे, तुला 100% जमलं पाहिजे. काय असतंय फिनाकल सिस्टीम मध्ये ना, फिनाकल सिस्टीम मध्ये फिनाकल सिस्टीम मध्ये ना अकाउंट ओपन केलं जातं. आता जर समजा तुम्ही ना बीओला अकाउंट वगैरे ओपन केलं तर विषय वेगळा आहे. ठीक आहे. बीओ वरून तुम्ही दुसऱ्या दिवशी इथं पाठवता एसओ मध्ये. एसओ मध्ये आल्यानंतर एसओ मध्ये प्रोसेस कशी चालते, की फिनाकल सिस्टीम मध्ये ना एक मेनू असतो अकाउंट ओपनिंग साठी. कुठला? CRD OAAC. हा मेनू कशासाठी वापरला जातो माहितीये का? CRD OAAC हा मेनू आहे ना आरडीचे जे खाते आहेत ना
तो ओपन करण्यासाठी CRDOAC हा मेनू वापरला जातो फिनॅकल मध्ये. ठीक आहे. आता फिनॅकल मध्ये हा मेनू एंटर केला, त्यानंतर कीप आयडी टाकावा लागतो. आपण बघितलं कालच कीप आयडी कुठे जनरेट करतात, CCRC मध्ये. CCRC मध्ये आधी केलेलाच असतोय. त्यानंतर तुम्ही अकाउंट ओपन करू शकता नाही का, CCRC कीप आयडी वगैरे. ठीक आहे. आता कीप आयडी टाकला, कीप आयडी टाकल्यानंतर काय असतं माहितीये का, एक मोड ऑफ एक हे विचारतात काय त्याला, तिथे ना हे टाकायला लागतं, स्कीम मोड टाकायला लागतो. स्कीम साठी मोड असतात, वेगवेगळे कोड असतात. तिथे आरडीचं खातं ओपन करायचं आहे फिनॅकल मध्ये. RDPIN RDPIN असा कोड टाकला जातो आणि तिथून ते खातं आरडीचं ओपन केलं जातं. आता सगळं झालं फिनॅकल सिस्टम मध्ये. CRDOAC मध्ये अकाउंट ओपन झालं, सगळं झालं. RDPIN आपण कोड टाकला, सगळी माहिती टाकली, नॉमिनी टाकलं. नॉमिनीचे पण वेगवेगळे कोड असतात नाही का, की 018 असतो फॅमिली मेंबर साठी वगैरे, बरेच कोड असतात. ते आपण जसं जसं आपण पुढे लेक्चर बघत जाऊ हे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो, त्यात काही विषय नाही. आता अकाउंट ओपन झालं आपलं. ठीक आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर काय की परत आहे ना, एक फिनॅकल मध्ये दुसरा मेनू असतो कुठला, CRDOAC हा एक मेनू असतो. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, सुपरवायझर थ्रू आहे ना, हा तुमचं जे अकाउंट आहे ते ह्या मेनू मध्ये व्हेरीफाय केलं जातं. कुठल्या मेनू मध्ये, CRDOACV यामध्ये आपलं अकाउंट व्हेरीफाय केलं जातं. व्हेरीफाय केलं त्यानंतर त्याच दिवशी फंडिंग केली जाते नाही का. फंडिंग ज्या दिवशी आपण अकाउंट ओपन केलंय त्याच दिवशी त्या खात्याची फंडिंग सुद्धा करावी लागते. फंडिंग कशी करू शकता, बाय कॅश तुम्ही अकाउंट ओपन करू शकता, बाय कॅश किंवा बाय चेक. ठीक आहे. आपण काय पाहिलं की पीओएसबीचं खातं आहे ना, फक्त बाय कॅशच ओपन केलं जातं बरं का. आणि जे तुमचं आरडी वगैरे असेल ते बाय कॅश किंवा तुम्ही बाय चेक सुद्धा ओपन करू शकता. ठीक आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये बघणार की आरडीचं अकाउंट ओपन करताना कशा कशा प्रकारे अकाउंट आणि कोणाकोणाचं अकाउंट ओपन केलं जातं. आपण जे काल बघितलं त्याचप्रमाणे ना, सेम पीओएसबी मध्ये जे आपण पाहिलं त्याचप्रमाणे आरडीचं सुद्धा अकाउंट ओपन केलं जातं. कोण कोण ओपन करू शकतं तेच नियम येतं, फक्त एक नियम वेगळं आपण पाहूया. आता काय आहे, ठीक आहे, काय सुपीक डोक्यात नापीक विचारू शकतोय. आरटीचे मी फक्त एकच खातं ओपन करू शकतो का, तसं नसतंय. आरटीचं तुम्ही ना कशा कशा प्रकारे अकाउंट ओपन करू शकता. आरटीचं तुम्ही सिंगल अकाउंट ओपन करू शकता. ठीक आहे. आरटीचं तुम्ही जॉईन करू शकता. आता आपण काल बघितलं की एसबीचं खातं जॉईन किती मध्ये करू शकतो, 2 व्यक्ती जॉईन करू शकतात. पण जे आरटीचं जे खातं आहे ते 3% पर्यंत काढू शकतो का, अप टू 3%. आता ह्याच्यामध्ये परत 5 प्रकार येतात. ज्यावेळेस आपण अकाउंट ओपन करतो आरडीचं त्यावेळेस आहे ना, कोड असतात 012 016 आधी कोड लिहितो मी, आणि कसे असतात कोड काय असतं ते सगळं सांगतो तुम्हाला डिटेल मध्ये व्यवस्थित. 019 आणि 020 हा 5 प्रकारचे कोड असतात. ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करता त्यावेळेस इथं कोड टाकावं लागतात. तुम्ही कुठल्या प्रकारचं अकाउंट ओपन करताय, सिंगल करताय, जॉईन करताय किंवा कसं करताय. आता 012 आहे, 012 हा कोड कशासाठी माहितीये का, म्हणजे हे ना मोड ऑफ ऑपरेशन तिथं ऑप्शन असतोय, मोड ऑफ ऑपरेशन. मोड ऑफ ऑपरेशनचे असे 5 म्हणजे तिथं फिनॅकल मध्ये सिलेक्ट केलं की 5 कोड येतात. ह्याच्यामध्ये कशा कुठला कोड कशा संबंधित ते सांगतो. हा प्रश्न एमटीएस ला किंवा पोस्टमनला विचारला जात नाही, पण हा प्रश्न आहे ना पीए साठी विचारला जाऊ शकतो. आता 012 हा कोड कशासाठी, सेल्फ अकाउंट असेल, स्वतःच एकच अकाउंट असेल तर 012 हा कोड वापरला जातो. त्यानंतर जॉईंट अकाउंट असेल तुमचं, जॉईंट कुठलं, जॉईंट ए. ठीक आहे. जॉईंट ए साठी 016 हा कोड वापरला जातो. त्यानंतर जॉईंट बी असेल, जॉईंट बी तर 017 हा कोड वापरला जातो. त्यानंतर 018 हा कोड काय, मायनर ऑपरेटेड बाय सेल्फ. आपण बघितलं नाही का 10 वर्षाच्या वरचं खातं खोलतो, मायनर ऑपरेटेड बाय सेल हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन 019 हा कोड कशा संबंधी मोड ऑपरेशन मध्ये, मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन, ऑपरेटेड बाय गार्डियन लक्षात घ्या. आणि 020 हा जो कोड असतो ते कशा संबंधी असतो की लुनॅटिक ऑपरेटेड बाय गार्डियन. आपण बघितलं बघा काल अनसाउंड माइंड, ह्याला लुनॅटिक म्हणजे अनसाउंड माइंड पण म्हणतात बरं का, अनसाउंड माइंड ऑपरेटेड बाय गार्डियन.
ह्या असे 5 प्रकारचे कोड असतात अकाउंट ओपन करताना. त्यामध्ये हे 5 कोड असतात 012, 016, 017, 018, 019 आणि 020. त्यामध्ये 012 कशा संबंधी आपण बघितलं, सेल संबंधी, जॉईंट 016, जॉईंट बी 17, मायनर ऑपरेटेड बाय सेल हे 18, त्यानंतर 019 हा मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन असतो, आणि लुनेटिक किंवा अनसाउंड माइंड तो 020 हा कोड त्या संबंधी असतो. आता आपण बघितलं तर बघा, एक व्यक्ती किती खाते खोलू शकतो आरडीचे? आपण बघितलं असेल बरेच वेळा तुम्हाला टार्गेट वगैरे सगळं कुठं चालू असतो ते धिंगाणा चालूच राहणार आहे. पण आपल्याला आज काय करायचं, आरडीचा दणका उडवायचा आहे. ते तर आपण उडवणारच आहे. काय आपण काल एसबीचा बुका केला त्याप्रमाणे आज आरडीचा दणका उडवायचा आहे. तर आरडीची एक व्यक्ती किती खाते खोलू शकतो? एक व्यक्ती काय करू शकतो बबन, लक्ष दे, कितीही खाते खोलू शकतो, कितीही कमी, कितीही खोल, कितीच्या पट्टीत खोल, तुला कोणी विचारत नाही. खोलत राहतो खाते, मोकार खाते खोल. आपले जेडीएस माहिती आहेत कितीच खातं खोलते, काय करते, सगळ्या कुटुंबा सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. एक व्यक्ती किती खाते खोलू शकतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर आरडी समजा एखाद्याने खोलली, आरडी खोलली, जर समजा आरडी खोलली आणि कार्यकर्ता म्हणलं 2-4 महिने पैसेच भरत नाही, काय करावं, पैसेच नाही त्यांनी आधी. जर समजा त्याला वाटलं आता एकदाच पैसे भरतो, तर कसं असतंय, आरडी काय करताय, तुम्हाला व्याज देते, तुम्हाला टायमात पैसे तर भरावे लागणार आहेत. जर समजा तुम्ही टायमात पैसे नाही भरले तर काय करताय, दंड आकारताय. आरडीला दंड असतोय. आरडीला किती रुपये दंड असतोय? 100 रुपयाला 1 रुपया डिफॉल्ट, 1 रुपीज डिफॉल्ट असतो. डीएफ, जीएफ नाही लिहिलं, डीएफ लिहिलंय बरं का, लक्ष नाही. डीएफ म्हणजे डिफॉल्ट असतंय. ठीक आहे. आरडीला दंड 100 रुपयाला 1 रुपया हा डिफॉल्ट असतोय. आता आपण डिफॉल्ट कसा कॅल्क्युलेट केला जातो, काय केलं जातं, ते जर समजा तुम्ही ऍडव्हान्स पैसे भरले, काय सगळं 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 एकदम व्यवस्थित पद्धतशीर कार्यक्रम पाहूया आपण. ठीक आहे. आता 100 रुपये समजा डिफॉल्ट 100 रुपयाला 1 रुपया डिफॉल्ट असतो. आता आपल्या कार्यकर्त्यांनी काय केलं, एकदाच पैसे भरले. जर समजा एकदा 6 महिन्याचे पैसे भरले ना, 6 महिन्याचे, ठीक आहे, 6 महिन्याचे एकदा जर पैसे भरले, 100 रुपयाला 10 रुपये रिपीट असतो. रेबिट असतोय. ज्यावेळेस तुम्ही त्या दर्पण मध्ये किंवा सिस्टीम मध्ये फिनाकल मध्ये ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं जातं, जेव्हा अमाऊंट टाकली जाते आरडीची, त्यावेळेस तिथं सगळं इथं लिहून रिबेट भेटलाय का, दंड लागलाय का, काय काय. जर समजा एकदा 6 महिन्याचे पैसे भरले तर 100 रुपयाला 10 रुपये, आणि एकदा जर 12 महिन्याचे पैसे भरले, किती, 12 महिन्याचे पैसे भरले आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा कस्टमरने मला, 100 रुपयाला 40 रुपये रिबेट असतो. किती, 40 रुपये. हे लक्षात आलंय का? आरडीला दंड किती, 100 रुपयाला 1 रुपया असतो. जर समजा आपल्या कस्टमरने किंवा कोणी 6 महिन्याचे एकदाच पैसे भरले, 100 रुपयाला 10 रुपये भेटतात. त्यानंतर 12 महिन्याचे जर पैसे भरले तर 100 रुपयाला 40 रुपये हे भेटले जातात. आता आपण बघणार की ना, हा दंड कधी लागतो. ठीक आहे. आधी आपलं वरचं खोडून टाकूया आणि आपण बघू की दंड कधी लागतो, कसा लागतो. आज सगळ्याचं मार्जिन चालू आहे, प्रत्येक जण आरड्या फिरड्या शोधायच्या कामात असणार आहे. ठीक आहे. आरडी 5 वर्षाची असते, कस्टमरला सांगतो आपण खोला, थेंबे थेंबे तळे साचे, हा प्रकार आहे आरडीचा बरं का. थेंबे थेंबे तळे साचे हा थोडक्यात आरडीचा पोस्टचा प्रकार आहे. 1 नंबर हे योजना आहे, त्यात काहीच विषय नाही. गावामध्ये जर बघितलं आपण, महिला बचत गटाच्या महिला असतील किंवा शेतकामात ज्या महिला जात असतात, त्यांचे तुम्ही आरडीचे खाते खोलता. ठीक आहे. आता आरडीचं आहे ना, आपण काय बघत होतो, आरडी खाते कधी खोललं, कधी ओपन केलं. आता जर समजा आहे का, आरडी खाते 1 ते 15 तारखेच्या दरम्यान ओपन केलं का, किती, 1 ते 15 तारखेच्या दरम्यान, तर कस्टमरला आहे का काय करायला लागतंय, पैसे आरडीचे हे 1 ते 15 तारखेच्या मध्येच भरावे लागतात. आणि 1 ते 15 तारीख जर गेली तर समजा त्या खात्याला दंड लागतो. आणि जर समजा खातं 16 ते 31 या तारखेमध्ये जर ओपन केलं तर कस्टमर काय आहे, ह्या महिन्यात कुठल्याही महिन्यात म्हणजे कुठल्याही दिवशी ते पैसे भरू शकतो. फक्त जर समजा महिना ओलांडून गेला तर मग ह्या खात्याला सुद्धा दंड लागतो. हे लक्षात आलंय का? ठीक आहे. एवढं लक्षात घ्यायचंय. त्यानंतर आपण बघा पुढचं बघणार आहे की आरडी अकाउंट जे असतं ना, आरडी अकाउंट नंबर, आरडीचा खाते नंबर, आरडी खाते नंबर किती असतोय, 12 डिजिट असतोय. किती, आरडीचा अकाउंट नंबर किती असतो, 12 डिजिट असतोय. ठीक आहे. आणि आपण बघितलं काय की बाबा आरडीचा अकाउंट नंबर किती, 12 डिजिट आहे. ठीक आहे.
त्यानंतर आपण बघणार आहे की आपण जर समजा आरडी खातंय एखाद्याचे 5 वर्ष संपलेत बाबा, काय असतंय 5 वर्ष जर संपले, एखाद्याने खातं खोललंय आणि 5 वर्ष संपले, तर त्याची मुदत वाढवता येते का? आरडी खात्याची मुदत, खात्याची मुदत, मुदत ठीक आहे. आरडी खात्याची मुदत 5 वर्षानंतर वाढवता येते का? हा, तर वाढवता येते. तर वाढवण्यासाठी काय करायला लागतंय, जर समजा एखाद्या कस्टमरला तुमची आरडी खात्याची जर मुदत वाढवायची, तर त्यांनी काय करायचंय, पासबुक संपायच्या आधी 1 महिना आधी, किती 1 महिना आधी पासबुक जमा करायचंय, पासबुक जमा करायचंय आणि सांगायची की बाबा मला पुढं ह्याची मुदत, आरडी खात्याची मुदत पुन्हा वाढवायची. आता मुदत तर वाढवायची, ठीक आहे, मुदत वाढवली, मुदत जर वाढवायची म्हणलं तर व्याज दर काय असतो ह्या मुदतीला माहितीये का? व्याज दर ज्यावेळेस त्यांनी ना सुरुवातीला जे अकाउंट ओपन केलं होतं ना, जर समजा त्यांनी 2020 साली अकाउंट खोललंय, 2020, 21, 22, 23, 24, 24 म्हणजे 24 वर्षामध्ये अकाउंटचं क्लोजर होणार आहे समजा. पण त्याला वाटलं की ना परत अजून 5 वर्ष वाढवतो, 25, 26, 27, 28, 29 पर्यंत त्याला वाढवतो वाटलं, तर तो काय करणार आहे, त्याला व्याज दर त्याला 2024 त्याला भेटणार आहे. जो रेट 24 ला चालू आहे तो नाही, जो रेट 2020 ला चालू होता तोच इंटरेस्ट रेट हा त्याला पुढे 5 वर्षासाठी सुरू ठेवला जातो. ठीक आहे, त्यामुळे कोणी शक्यतो वाढवत नाही, डायरेक्ट नवीन अकाउंट ओपन करून टाकतात. आणि त्यामध्ये कसं कस्टमरचाच फायदा आहे, आपण ते पण पाहिलं पाहिजे. मुदत वाढवा हे ते कुठं पडण्यापेक्षा ते काय उपयोगाचं नाही. ठीक आहे, आता मुदत जरी वाढवली, 1 वर्षांनी परत वाटलं क्लोज करतो, क्लोज करतो कधी 6व्या वर्षी वाटलं तर कस्टमरला अकाउंट क्लोज करतो, करू शकतो क्लोज, काही विषय नाही. कधी क्लोज करू शकतो. 5 वर्षाची मुदत वाढवली जाते, त्यानंतर त्याला जेव्हा वाटत तेव्हा त्याच्या पद्धतीनं ते अकाउंट क्लोज करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार बघा की आरडी एजंट रोल असतात नाही का. आता तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दिवसामध्ये आरडीचे एजंट असतात, आरडी एजंट, आणि आधीच्या काळामध्ये खूप एजंट होते. आता सध्याला एजंट, आरडी एजंट हे देणं बंद केलेलं आहे. ठीक आहे, आरडी एजंट मध्ये काय असतंय की आरडी एजंट असतात, कोण आरडी एजंट, आरडी एजंटला काय असतंय 4% कमिशन असतं. किती 4% कमिशन, किती 4% कमिशन असतंय. आरडी एजंट काय करतात की ना, त्यांचं म्हणजे रोल जे आपण रोल आणून देतात डायरेक्टली नाही का, ते रोल स्वीकारतो आपण पोस्ट ऑफिस आरडी एजंटचे. ठीक आहे, आता रोल स्वीकारणं ह्याच्यासाठी एक फिनेकर मध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा मेनू असतो, ह्याच्यामध्ये मेनू असतो याची जी एक्सपीपी. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की ना आरडी एजंटचे रोल स्वीकारले जातात. आरडी एजंटचे रोल हे 50च्या बंडल मध्ये असतात आणि जास्तीत जास्त त्याची अमाऊंट 20,000 रुपये असते. हा काय परीक्षेला प्रश्न विचारत नाही, तरी पण एक सांगायचा मुद्दा की आरडी एजंटचा रोल कुठल्या ह्याच्यामध्ये फिनेकर मध्ये कुठल्या मध्ये स्वीकारतात, तर याचे जी एक्सपीपी ह्याच्यामध्ये आरडी चे रोल स्वीकारले जातात. आणि आरडी एजंटचा 4% कमिशन असतंय. आरडी एजंट हे म्हणजे डिव्हिजन वरून अलॉट केलेलं असतात किंवा डिव्हिजन वरून ते नेमलेले असतात, त्यांना आयडी वगैरे दिलेले असतात. एक फिनेकल मध्ये हा मेन असतो कुठला, सीआरडीपी. हा कुठं मेन असतो, सीआरडीपी हा फिनेकल मध्ये मेन असतो. फिनेकल मध्ये परीक्षेला शक्यतो फिनेकलचे मेनू विचारत नाहीत एमटीएस पोस्ट साठी किंवा पण पीए साठी नक्की प्रश्न विचारले जातात फिनेकल मधल्या मेनू साठी. आता सीआरडीपी जो मेनू असतो तो कशासाठी असतो, पैसा भरणा करण्यासाठी, पैसे भरण्यासाठी. कशाचे, आरडीचे आपण जे पैसे भरतो ना कस्टमर, ते पैसे भरण्यासाठी सीआरडीपी या मेनूचा वापर केला जातो. ठीक आहे, आता जर समजा आरडीचा आहे ना, काय केलं आपल्या कस्टमरने की आरडीचे पैसे ऍडव्हान्स भरले, आरडीचे पैसे काय केले ऍडव्हान्स भरले, ऍडव्हान्स. आता काय झालं, जर समजा ना एखाद्या कस्टमरने काय केलं किंवा एखाद्या ग्राहकाने आपल्या काय केलं की 4 वर्षाचे पैसे एकदाच भरले, तर किती 4 वर्षाचे, आरडी असते 5 वर्षाची. पण त्याला काय झालं अचानक हॉस्पिटलसाठी म्हणा कशासाठी म्हणा काय असेल त्याचं काही कुठं नाही असो तिकडे काही का करणार. जर त्याला वाटलं प्रीमॅच्युअर क्लोज करायचंय, प्रीमॅच्युअर आपण क्लोज किती वर्षांनी पाहिलं, 3 वर्षांनी पाहिलं होतं, किती 3 वर्षांनी. पण विषय काय, त्याला आता 4 वर्षाचे त्याने हप्ते भरून ठेवले, तर 3.5 वर्षात तो प्रीमॅच्युअर क्लोज करू शकतो का, तसं करता येत नाही बरं का. काय करायला लागतात, तसं अजिबात क्लोज करता येत नाही. कधी, जर समजा एखाद्या कस्टमरनी एक सुद्धा दिवस आधी जर हप्ते भरले असेल तर ते प्रीमॅच्युअर क्लोज करता येत नाही. जोपर्यंत तुम्ही हप्ते भरले तोपर्यंत तुम्हाला प्रीमॅच्युअर क्लोज करता येणार नाही. आणि जरी समजा प्रीमॅच्युअर क्लोज केलं
तरी तुम्हाला एसबीच्या रेटने भेटते बरं का. एसबीच्या रेटने आता जर समजा 3 वर्षानंतर आरडी क्लोज केली तर एसबीचा जो रेट आहे त्या रेटने ना कस्टमरला पैसे मिळून जातील, त्यात काही विषय नाही. आता त्यानंतर आपण बघितलं एक ऍटो ऍटो फंडिंग असते. ऍटो फंडिंग तिथे लिहितो ऍटो फंडिंग. हा ऍटो फंडिंग. आता हा मॅटर काय भाऊ, ऍटो फंडिंग म्हणजे काय असते माहितीये का, की तुमचं जे एसबीचं खाते आहे, एसबीच्या खात्यावरून काय होणार की एसबीच्या खात्यावरून तुमच्या आरडीचे पैसे आपोआप कटले जातात. त्यामध्ये ना ह्याच्यासाठी एक मेनू असतो कुठला, HSSIM. HSSIM हा मेनू असतो. ह्याच्यामध्ये तुमचं एसबीचं आणि आरडीचे खाते लिंक केलेले असतात. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या एसबीच्या खात्यामध्ये पैसे भरता त्यावेळेस ते पैसे प्रत्येक महिन्याला प्रत्येक 15 तारीख किंवा कुठली तारीख सेट केलेली असते. त्या तारखेला तुमच्या आरडीचे पैसे तुमच्या ऍटो कट हे सेव्हिंगच्या खात्यामधून होत असतात. ठीक आहे. आता जर समजा आरडीचं लोन पाहिजे, आता आरडीचं लोन सगळ्या एक एक पाहूया. आरडीचं लोन पाहू आता काय असतं, कसं असतं, किती भेटतंय, कसं कुठाना करायला लागतंय, कोणाकडे काय धिंगाणा घालायला लागतंय. हा काय करायला लागतं, आरडीचं लोन. आरडीचं लोन आता आरडीचं लोन पाहिजे असेल तर एक फिनाकल मध्ये एक मेनू असतो कुठला, एक CAO LARD मेनू असतो. ठीक आहे. हा मेनू फक्त लक्षात ठेवा, परीक्षेला विचारणार नाही. CAO LARD ह्या मेनू मधून आरडीचं लोन आपल्याला भेटू शकतं. आरडीचं लोन कधी भेटतंय, किती भेटतंय ते पाहूया. आरडीचं लोन 50%. किती, 50%. कशाचे 50%, जमा रकमेच्या. जमा रकमेच्या जमा रकमेच्या 50%. जर समजा तुमची आरडी ना समजा 3,000 रुपये जमा झाले असेल ना, किती 3,000 रुपये, 3,000चे अर्धे म्हणजे 50%, 1,500 रुपये तुम्हाला लोन भेटेल, त्यात काही विषय नाही. पण आता लोन जर घेतलं तर लोन घेतलं म्हणजे ते काय, आता आरडी आपण भरतो ना आपले पैसे, असा विषय नसते ते. तुम्ही काय केलंय, लोन घेतलंय, लोन घेतलंय ते पैसे काय करायला लागणार आहे, परत तुम्हाला जमा करावे लागणार. आता जर समजा ह्याचं बघितलं तर रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो, व्याजाचा दर काय असतो, व्याजाचा दर काय असतो माहितीये का, तुमचं जे आरडीचं हे ना, आरडीचा व्याज दर. आता आपण समजा एक उदाहरण घेऊ फक्त. आता सध्याला काय आपलं 6.7 आहे बरोबर आहे, प्लस 2%. ठीक आहे, म्हणजे किती, 8.7%. 8.7% ह्या व्याजदरानं तुम्हाला आरडीचं अर्ध लोन भेटलं जातं. ठीक आहे. 50% जमा रकमेच्या आणि 10च्या पट्टीत बरं का, म्हणजे 10 रुपये, 10च्या पट्टी म्हणजे तुम्ही लोन घेऊ शकता. असा 230 रुपये, 200-250 रुपये असं घेऊ शकता. तुम्हाला वाटलं 236 रुपये घेतो, तसलं जमत नाही. इथं तसलं धिंगाणा घालायचं नाही, गोंधळ विषयच नाही. डायरेक्ट 10ची पट काय असेल ते घेऊन टाकायचं, विषय मिटवायचा. व्याजदर काय असणार आहे, 6.7%. म्हणजे आता आपण एक उदाहरण म्हणून घ्यायचं, पण लक्ष ठेवायचं आरडीचा व्याज दर जो असेल तो, आणि त्याच्यामध्ये 2%. आता व्याज घेतलं, सगळं घेतलं, आता फेडायचं कसं आहे, तुम्ही काय करू शकता, एकदाच फेडू शकता. एकदाच 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 म्हणजे कसं, लमसम. इंग्लिश मध्ये लक्ष दे, मराठी समजत नसेल, लमसम किंवा महिन्यावारी. महिन्यावारी मंथली इन्स्टॉलमेंट. इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला आहेस तू, ठीक आहे. मंथली इन्स्टॉलमेंट लिहून टाकतो तू यासाठी, मंथली इन्स्टॉलमेंट. ठीक आहे. एवढं लक्षात आलंय. आरडी लोन साठी CAO LARD हा मेनू असतो. त्यानंतर 50% जमा रकमेचे आपल्याला लोन भेटतंय, 10च्या पट्टी म्हणजे लोन भेटतंय. आरडी मध्ये आडवतील लोन पैशामध्ये किंवा कशामध्ये घेता येत नाही. त्यानंतर आरडीचा व्याज दर आणि 2%. एवढे तुम्हाला पैसे भरावे लागतील. रिकव्हरी कशी करायला लागेल, एकदाच किंवा लमसम म्हणजे महिन्यावारी किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये तुमची रिकव्हरी होऊन जाईल. आता आपण काय केलंय, आरडीचं सगळ्या धिंगाणा घालून टाकलाय. आरडीचं अजून काही कोणाला जर डाऊट असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका, त्यांची त्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील, त्यात काही विषय नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की प्रश्न येईल. जेवढं सांगितलं तेवढं व्यवस्थित लक्ष द्या आणि कार्यक्रम आपला चालू ठेवू द्या. आता आपण काय करू, टीडीचा धिंगाणा घालू. नलका ओढून टाकू टीडीचा. टीडी काय काय असे 2 वर्ष झालं कोर्स काम करत तिथं. आरडी नुसतं आरडी आरडी माहिती त्यांना, 5 वर्षाची आरडी असते एवढं माहिती. आरडीचा फॉर्म विचारलाय का त्यांना, त्या दिवशी कॉल केला होता तेव्हा म्हणतो माहित नाही. आरडीचा फॉर्म माहित नाही, अवघड आहे तो. ठीक आहे. आता आपण हे करूया, हेडिंग देऊया. टीडी टीडी म्हणजे काय की टाइम डिपॉझिट असतंय. टीडी टीडी टाइम डिपॉझिट. टाइम डिपॉझिट आता मराठीचा अर्थ जर बघितला
तर मुदत ठेव. आणि गावठी भाषेत गावाकडच्या लोकांचं बघितलं तर ते म्हणते पावती करायची. पावती पावती म्हणजे हे असते मुदत ठेव. टीडी म्हणजे मुदत ठेव. ठीक आहे, टाइम डिपॉझिट. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर टीडीचा अकाउंट आहे ना, एक फिनाकल मध्ये मेन असतो, CMISAOP. ह्यामध्ये मेनू मध्ये खातं ओपन केलं जातं. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही जास्त सांगत नाही कसं केलं जातं, काय केलं जातं. सगळी तीच प्रोसेस असते की वगैरे टाकावं लागतो, नॉमिनी वगैरे सगळं सगळं. त्यानंतर तुमचा ऍड्रेस वगैरे हे सगळ्या गोष्टी, मोबाईल नंबर, सगळं हे कार्यक्रम राबवावा लागतो. त्याबद्दल जास्त सांगत नाही. ठीक आहे. आता फिनेकल मध्ये ना सेम डेला फंडिंग करावी लागते. सगळ्या ह्याच्यामध्ये सेम डेला फंडिंग करावी लागते. त्याशिवाय येसूचा जो ईओडी असतो, एंड ऑफ डे, ज्यावेळेस आता समजा तुम्ही दर्पण मध्ये काम करत असाल, दर्पण मध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमचा सगळा हिशोब वगैरे पीबी वगैरे सबमिट केल्यानंतरच तुमचा डे एंड होतो. तसंच फिनाकल मध्ये ज्यावेळेस अकाउंट ओपन केले जातात त्याच दिवशी त्या अकाउंटची फंडिंग करावी लागते. आणि त्यानंतर तिथलचा ईओडी होतो. व्हाउचर वगैरे व्हेरीफाय वगैरे केल्याशिवाय ईओडी काय होत नाही. आता मिनिमम अमाऊंट जर बघितली टीडीची तर 1000 रुपयांनी मिनिमम खातं खोलू शकतो. किती रुपयांनी? 1000 रुपयांनी. आणि 100 रुपयाच्या पटी, 100 रुपयाच्या पटी, किती? 100 रुपयाच्या पटीमध्ये 1000 रुपयांनी कमीत कमी खातं ओपन करू शकतो. आणि 100 रुपयाच्या पटीमध्ये टीडीचं खातं हे ओपन केलं जातं. आता टीडीचं खातं ओपन करायचंय, एखाद्याला वाटलं आता आले बाबा 25,000 रुपये, किती? 25,000 रुपये. 25,000 रुपये आले तर पुढच्या आठवड्यात परत त्याला वाटलं 28,000 रुपये आले तर या 25,000 मध्ये 28,000 ऍड करतो, दोन्ही एकच पासबुक बनवतो. तसलं जमत नाही. ह्याच्यामध्ये एकदाच काय असेल ते डिपॉझिट करावं लागतं, मध्ये आधी डिपॉझिट करता येत नाही. आता याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, एक व्यक्ती किती अकाउंट ओपन करू शकतो? टीडीचे एक व्यक्ती अनलिमिटेड अकाउंट ओपन करू शकतो. किती कमी? त्याला काहीच लिमिट नाही. अनलिमिटेड अकाउंट, एअर कंडिशनर नाही अकाउंट. ठीक आहे. आपण काल पाहिलं की एसबी मध्ये ना तुम्ही सिंगलच अकाउंट ओपन करू शकता, पण तसं नाही. टीडी आणि आरडी मध्ये काय, तुम्ही अनलिमिटेड एका व्यक्तीची किती खाते ओपन करू शकता. तुमच्या एका टीप वरून तुमची किती पण खाते ओपन केले जाऊ शकते. टीप आयडी ही अख्ख्या भारतामध्ये तुमची एका व्यक्तीची एकच असते, बनवली जाते बरं का. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं तर अकाउंट ओपन कोण कोण कसं कसं करू शकतं. आरडीचे जे नियम होते, आरडीचे काय नियम होते की सिंगल अकाउंट ओपन करू शकतो, जॉईंट अकाउंट 3 व्यक्तीपर्यंत करू शकतो. सेम त्याच पद्धतीनं टीडीचे सुद्धा अकाउंट हे ओपन केले जातात. आता आपण याच्यामध्ये बघणार आहे की टीडी किती वर्षाची असते, काय असतं, तर कशा प्रकारे त्याचं व्याज दर भेटतं ते आपण पाहूया. 5 वर्षाची जर टीडी असेल तर सगळ्यात जास्त व्याज 5 वर्षाच्या टीडीला असते बरं का. किती? 5 वर्षाची टीडीला आता 7.5% चालू आहे. 31 मार्चला ते बदललंच. त्यानुसार तुम्ही ते परीक्षेला, ज्यावेळेस तुमची परीक्षा होईल त्यावेळेस त्या परीक्षेला त्या वेळेस ते लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ टीडी, टाइप्स ऑफ टीडी, टाइप्स ऑफ टीडी बघूया. किती प्रकार असते तर, म्हणजे किती प्रकारे खातं म्हणजे खोलू शकतो. चार म्हणजे 4 प्रकारे आपण खातं खोलू शकतो. कसं? एक वर्षाची टीडी, 2 वर्षाची टीडी, वर्ष लिहित नाही, इयर लिहिते, इयर. आणि 5 वर्षाची टीडी. परीक्षेला प्रश्न विचारतील तुला, 4 वर्षाची टीडी ओपन करू शकतोय का? नाही नाही नाही, तसला कुठानाच नाही. किती? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष. बस एवढं लक्षात ठेवायचंय. आता जर समजा टीडी ही ओपन केली, ह्याच्यामध्ये सुद्धा प्रीमॅच्युअर क्लोज करू शकता तुम्ही. प्रीमॅच्युअर क्लोज करायची कशी क्लोज करायला लागते? 1 वर्षाची जर टीडी असेल तर 6 महिन्यानंतर तुम्ही बंद करू शकता. किती? 6 महिन्यानंतर, आफ्टर 6 मंथ. 2 वर्षाची टीडी असेल तर ती 1 वर्षानंतर बंद करू शकता, वर्षानंतर. आणि 5 वर्षाची जर टीडी असेल तर ती नवीन नियम आलाय बरं का, 4 वर्षानंतर बंद करू शकता. आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला पाहिजे की 5 वर्षाची टीडी 4 वर्षानंतर का बंद केली जाते, काय विषय नेमकी, काहीतरी गोंधळ असेल ना. नाही आधी ही टीडी 1 वर्षानंतर सुद्धा बंद केली जायची. त्याच्या मागे एक लॉजिक आहे. काय आहे त्याच्या मागे? काय की सेक्शन 80C, सेक्शन 80C, ठीक आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट कधीचा आहे? 1961 आहे बरं का, लक्षात घ्या. 1961. ह्या कायद्यानुसार काय असतं, तुमचं ज्यावेळेस रिटर्न फाईल जाते मार्च मध्ये, जे गव्हर्नमेंटला सर्वंट आहेत किंवा जे काम करतायत त्यांची रिटर्न फाईल मार्च मध्ये जाते.
त्यामध्ये सेक्शन सी 80C इन्कम टॅक्सच्या 1961 नियमानुसार 5 वर्षाची जर टीडी केली तर त्यांना टॅक्स फ्री असते. म्हणजे तेवढ्या त्यांच्या जेवढी अमाऊंट त्यांनी गुंतवली तेवढ्या त्या अमाऊंटला टॅक्स लागत नाही. बाकीच्या उरलेल्या अमाऊंटला टॅक्स लागला जातो. आणि ह्याची अमाऊंट किती पर्यंत आहे? 1.5 लाख पर्यंत. किती? 1.5 लाख पर्यंत त्यांना गव्हर्नमेंट सर्वंट किंवा कोणी काय म्हणा त्यांना 1.5 लाख म्हणजे 1.5 लाखापर्यंत मुदत म्हणजे मुदत ठेव जर केली तर त्याला टॅक्स लागत नाही तेवढ्या रकमेला. ठीक आहे. आता आपण परत येऊ इथं विषयानंतर. इथं बघा विषय काय होता? 4 वर्षानंतर काय नियम केलाय. 4 वर्षाचं कारण काय माहिती का? लोक काय करायचे की समजा 5 वर्षाच्या ह्याच्यामध्ये टीडी टाकून द्यायचे, फिक्स मध्ये पैसे टाकायचे. 1 वर्ष झाला की ते टीडी लगेच प्रीमॅच्युअर करून घ्यायचे. 2% व्याज जर कमी असेल त्यावेळेस 2% व्याज जर कमी होऊन ती वापस भेटते नाही का. त्यामुळे काय झालं की गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की बाबा हे ते अशी इन्व्हेस्टमेंट करायचं आणि परत 1 वर्षाने पैसे काढून टाकायचे. त्यामुळे काय नवीन नियम काय केला की 4 वर्षानंतरच तुम्ही 5 वर्षाची टीडी ही क्लोज करू शकता. त्यानंतर आपण बघणार बघा की टीडी एक्सटेंड म्हणजे टीडीचं खातं आहे ते आपण वाढू शकतो का? तर वाढू शकतो. टीडीचं सुद्धा आपण खातं वाढू शकतो. आता कसं वाढू शकतो, किती महिन्यात वाढू शकतो ते आपण बघूया. आता टीडीचं खातं आहे टाइम डिपॉझिट. प्रत्येक वेळेस टाइम डिपॉझिट म्हणून बसत नाही. टीडी लक्षात घ्या. एक्सटेंडेड एक्सटेंडेड. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचंय, काय लक्षात घ्यायचंय अध्यक्ष महोदय, काय लक्षात घ्यायचंय की तुम्ही जेवढ्या वर्षाची टीडी केली होती, जर समजा तुम्ही 2 वर्षाची टीडी केली तर तुम्ही ती टीडी फक्त 2 वर्षासाठीच वाढू शकता. ती 2 वर्षाची टीडी तुम्ही 3 वर्षासाठी वाढू शकत नाही. आपण आता एक पाहू द्या कशी कशी वाढवतात. 1 वर्षाची जर टीडी असेल, आपण किती प्रकारे टीडी केली जाते? 4 प्रकारे टीडी केली जाते बघितलंय. 1 वर्षाची जर टीडी असेल तर ती विदिन 6 मंथ विदिन 6 मंथ ज्यावेळेस तुमची नागपुरी म्हणजे क्लोज होती टीडी त्याच्या 6 महिन्यामध्ये ती टीडीचं अकाउंट एक्सटेंड केलं पाहिजे. ती किती वर्षांनी एक्सटेंड होणार आहे? ते 1 वर्षांनी एक्सटेंड होणार आहे. आता 2 वर्ष 3 वर्ष 3 इयर आणि 5 इयर. हे दोन्ही 5 इयर आणि 3 इयरचं सेम आहे. 12 मंथ विदिन क्लोजर. ज्यावेळेस तुमची 2 वर्ष होतील त्याच्या 12 महिन्याच्या 1 वर्षाच्या आतमध्ये ते तुम्ही एक्सटेंड केलं पाहिजे. किती दिवसासाठी एक्सटेंड करू शकता? ते तुम्ही 2 वर्षासाठी एक्सटेंड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ही जर आपण पाहिलं 3 आणि 5 वर्षाची जर टीडी केली असेल तर ती 18 मंथ मध्ये एक्सटेंड केली पाहिजे. किती? 18 मंथ मध्ये एक्सटेंड केली पाहिजे. ठीक आहे. आता सगळं आपण बघितलं टीडीचा ह्याच्या बाहेरचा काही प्रश्न येत नाही. आता तुमच्या फायद्याची गोष्ट बोलतो जरा. मुद्द्याचं राहू द्या बाजूला. तुमच्या मुद्द्याचं म्हणजे तुमच्या फायद्याची गोष्ट बोलावं लागेल ना काहीतरी. उगं चाललंय आपलं भजन चालू देता असं विषय नसत्या. काय करायला लागतंय? जीडीएसच्या फायद्याची गोष्ट बोलायला लागते. बीपीएम बीपीएम ब्रांच पोस्ट मास्तर. ठीक आहे. यांसाठी काहीतरी फायदा असणार टीडी मध्ये. 1961 का 71 बहुतेक 1971 1971 नुसार वेलफेअरच्या रूल नुसार वेलफेअरच्या रूल नुसार बीपीएम ज्यावेळेस टीडी ओपन करतो त्यावेळेस त्या बीपीएम ला सुद्धा थोडंफार कमिशन द्यावं लागतंय. ठीक आहे. आता कमिशन कशा प्रकारे दिलं जातं बीपीएम ला ते सुद्धा आपण माहिती पाहूया. आता 1 वर्षाची टीडी आहे, 2 वर्ष 3 वर्ष आणि 5 वर्ष. जर समजा एखाद्या कस्टमरने 1 वर्षाची जर टीडी केली तर बीपीएम ला 0.5% म्हणजे अर्धा टक्का हे कमिशन भेटतंय. त्यानंतर 2 किंवा 3 वर्षाची जर टीडी असेल तर त्याला 1% कमिशन आहे. किती? 1% कोणाला? बीपीएम ला. आणि 5 वर्षाची जर टीडी असेल किती? 5 वर्षाची तर त्याला 2% कमिशन कोणाला? बीपीएम ला. आता त्याचं कमिशन कसं भेटतंय? काय भेटतंय? ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करता त्यावेळेस ते पासबुक तुमच्याकडे येतंय. पासबुक आल्यानंतर तुम्ही काय करायचं? एक फॉर्म असतो, त्या फॉर्म मध्ये त्या अकाउंट नंबर वगैरे लिहायचं. पुढे कॉलम असतो किती वर्षासाठी आहे, किती रुपयाची अमाऊंट आहे आणि किती टक्के कमिशन भेटणार आहे ते सगळं चार्ज करून खाली टोटल वगैरे मारायचे असतील. तिथं आपलं सायन्स स्टॅम्प वगैरे सगळा कार्यक्रम ओके, सगळ्यांना माहिती याबद्दल. ठीक आहे. आता मेन लक्षात घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये फसवणूक कुठं होते माहितीये का? जर समजा तुम्ही बीओ मध्ये काम करताय, ठीक आहे, बीओ मध्ये काम करताना एक लक्षात गोष्ट घ्यायची की हाताने आपलं स्वतःचं नुकसान करायचं नाही. 1000-2000 रुपये काय असतंय? आपण थोड्या पैशासाठी लालचीमध्ये येतो
आणि चुकीचे काम करून बसतो, तसला वैताग होऊ द्यायचा नाही आपल्या मागं. तर लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस तुम्ही टीडीचं खातं ओपन करता त्यावेळेस तुमच्या डिलिव्हरी ज्युरिडिक्शन म्हणजे काय, तुमच्या बीओच्या अंडर त्या कस्टमरचा ऍड्रेस पाहिजे. म्हणजे तुमचा जर जो बीओ आहे आणि तुम्हाला जे डिलिव्हरी सेक्शन आहे किंवा डिलिव्हरी जो एरिया आहे त्या सेक्शनच्या म्हणजे त्या एरियाच्या अंडर मध्ये त्या कस्टमरचा त्याच्या आधार कार्डवर त्याचा पत्ता पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. काय होतं, जर समजा तुम्ही एखाद्या मोठ्या सिटी मधल्या एखाद्या कस्टमरचं अकाउंट आणलं, त्याचं समजा पत्ता ह्याचा आहे सिटी मधला आहे, आणि इनकेस जर समजा डिव्हिजन ऑफिसला नंतर व्हेरीफाय झालं काय कुठं झाला तर ते रिकव्हरी वगैरे लागू शकते. त्यामुळे ही गोष्ट जपून करायची आहे. ठीक आहे, तुमच्या डिलिव्हरी ज्युरिडिक्शन मध्ये ते ऍड्रेस असला पाहिजे त्या कस्टमरचा. त्यानंतर अजून एक गोष्ट काय आहे, की जर समजा तो कस्टमर बाहेरून आलाय तुमच्या आणि तुमच्या डिलिव्हरी एरियामध्ये किंवा तुमच्या बीओ मध्ये राहतोय आणि त्याने टीडी खोलली, तर त्याचं कमिशन भेटतंय का? हा, तर त्याचं कमिशन भेटतं, हे लक्षात घ्यायचंय. त्यासाठी काय करायला लागतंय, तो जिथं राहतो ना, समजा तुमच्या बीओच्या अंदर एखादी कंपनी आहे, कंपनीत जो तिथं राहतो तिथं लाईट बिल घ्यायचं, त्याचं लाईट बिल घेऊ शकता, पाणी बिल घेऊ शकता, किंवा तुम्ही त्याच्या पेमेंट स्लिप घेऊ शकता की ह्या कंपनीमध्ये माझ्या बीओच्या अंडर तो कंपनीमध्ये काम करतोय, आणि ते तुम्ही बिल स्पेड मध्ये टाकून तुम्हाला त्याचं सुद्धा कमिशन भेटत जात आहे. एवढी लक्षात गोष्ट की आपली 1971 वेलफेअर 2019 ला रूल चेंज झाले बरं का. 2019 ला हे रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे 2019 च्या नुसार येतात. आता पण चालू आहे ते 1 इयर साठी 0.5% वगैरे भेटतंय. 1% 2 आणि 3 वर्षाची टीडी असेल तर 5% 2 वर्षाची टीडी असेल. डिलिव्हरी एरिया मधला तुमचा कस्टमरचा ऍड्रेस पाहिजे आधार कार्ड वर. जर नसेल तो बाहेरचा असेल आणि तुमच्या इथं येऊन काम करत असेल बीओच्या एरियामध्ये, तर तो जिथं काम करतो तिथं लाईट बिल, किंवा तो ज्याच्या इथं राहतोय त्याचं सुद्धा लाईट बिल जमतंय. आणि तो पेमेंट जर समजा हे नसेल तर त्याची पेमेंट स्लिप त्या म्हणजे त्या एरिया मधली असली पाहिजे. ह्याची आपण पडताळणी करून ते तुमच्या फॉर्मला पाठवून तुम्ही ते क्लेम करू शकता. ठीक आहे, टीडी बद्दल आपण माहिती बघितली आज, आणि त्याचप्रमाणे आपण आरडी बद्दल माहिती बघितली. ह्याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. ठीक आहे, आता भेटू आपण उद्या सुकन्या आणि पीपीएफचा धिंगाणा करून टाकू. चालतंय, आज आपण टीडीचा आणि आरडीचा दर उडवलाच आहे, त्यामुळे काही टेन्शन वाला काम नाहीये. ठीक आहे, तर चला आपण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, प्रत्येक जण अभ्यास करा, सगळं व्यवस्थित होईल. परीक्षा लांब आहे, काय परीक्षा लांब आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. एका महिन्यामध्ये एमपीएस चा सिलेबस सहज कव्हर होतो. आणि जे आपण माहिती एक्स्ट्रा सांगत आहे मी, ती फक्त तुम्ही एक नॉलेज म्हणून घ्या. कसं आहे माहिती आहे, तुम्ही जर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करत असेल, ठीक आहे, तुम्ही परीक्षेच्या आधी एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा, त्यात विषय नाही. पण एक तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा परीक्षा देणार आहे तुम्ही, एमटीएस वरच राहणार नाही हे मला माहिती आहे. त्या भविष्य दृष्टीने सुद्धा फिनाकलचे मेनू कुठले असतात, काय कुठं असतं, एवढं बारकाईने व्यवस्थित लक्ष द्या. तर भेटू आपण पुढच्या वेळेमध्ये. ठीक आहे.